नमस्कार मंडळी, मी श्रद्धा परब आणि तुमच्या सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, पण श्रीशैल्यमला निघालेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे वंदना. सो आम्ही काल रात्रीची 9:50ची ट्रेन पकडलेली CSMT स्टेशन. पावसाळ्यामुळे ना सगळीकडे इतकं छान हिरवगार झालंय की खिडकीच्या बाहेरच बघत बसावं असं वाटतंय. चला आता 40 मिनिट्समध्ये वगैरे ना हैदराबाद स्टेशनही येईल. सो उज्जैनमध्ये असताना व्लॉग बनवलेला आणि तेव्हाही हेच होत होतं ॲक्च्युली की बरेच दिवसानंतर लाँग फॉर्मॅट व्हिडिओज बनवल्यामुळे थोडं हँडी होत नव्हतं. सो आता मी विचार केला आहे की बनवायचंच, लेट इट बी, कसं होईल काय होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मंडळी, हैदराबाद आलेलं आहे आणि हैदराबादवरून श्रीशैल्यमला जाण्यासाठी ना बाय रोडच आपल्याला जाता येतं, कारण तो थोडा फॉरेस्ट एरिया आहे. तर आता आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टच प्रेफर केलं आहे आणि त्याच्यासाठी ना आपल्याला आधी MGBS बस स्टँडला जायचं आहे. सो चला आधी तिकडे जाऊया आणि मग मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स देते. आल्या आल्या लगेच पावसाने हजेरी लावली आणि त्याचे ऑटोवाले पण अजिबात 120 बराबर है अंकल. मेरी फ्रेंड अभी आके गई, इसने ही बताया मुझे. आणि फायनली आपल्याला ऑटो मिळालेली आहे. तर ह्या ऑटोवाल्या काकांकडून आताच समजलंय की आपण MGBS बस स्टँडला ना मेट्रोने सुद्धा जाऊ शकतो. सो तुमच्याकडे जर सामान कमी असतील आणि कन्व्हिनियंट पडत असेल तर तेही तुम्ही जाऊ शकता. सो आता आम्ही ह्या ऑटोचे 120 रुपीज पे केले आहेत आणि हे बघा, हैदराबाद स्टेशनपासून ना 2 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरतीच नामपल्ली मेट्रो स्टेशन आहे. सो इथून तुम्ही मेट्रो पकडू शकता. हा बघा, खूपच मोठा बस स्टँड आहे आणि श्रीशैल्यमला जाण्यासाठीची बस ही 23 नंबर 23 प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे. सो आम्ही आमचं बसचं बुकिंग ऑनलाईन हे आधीच केलेलं होतं आणि राजधानी AC बस 1274 बसचा नंबर आहे. पण इथूनही ह्या नॉर्मल बसेसही सुटत आहेत, ज्याची नॉन AC बसेस आहेत. सो ह्यांची अप्रॉक्स 560 रुपीज तिकीट आहे. पण मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही पण आधीच बुकिंग करून या. पण जर तुम्ही वीकडेला येत असाल आणि अगदीच लास्ट मिनिट तुमचं डिसाईड झालं असेल तरच ह्या ऑप्शनवरती रिलाय राहा. आणि हे बघा, हेच आहे ते MGBS मेट्रो स्टॉप आणि हा आहे बस स्टँड आणि ह्याचं एक्झिट आय गेस तिकडे आहे. हा खूपच मोठा बस स्टँड आहे. इथे मिनिटाला आणि सेकंडला बसेस येत आहेत यार. आणि आमची बस कधी येणार आहे आता? हो, आता इथून पुढे पण आपल्याला 6 तासाचा प्रवास करायचा आहे आणि बस 1 तास लेट झाली आहे. आता पुढे जायला उशीर होईल. आणि ही बघा, 1274 बस नंबर आपली बस आलेली आहे आणि चला आता आतून पण कशी आहे मी दाखवते. सो ह्या अशा पुशबॅक सीट्स आहेत. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली बस 1 तास लेट झाली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. आता आम्ही मस्त झोपणार आहोत. सॉरी मंडळी, टेक्निकल इश्यूमुळे ऑडिओ गेलेला आहे, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हरच करावं लागतं आहे. तर तुम्हाला पण ह्या बसचं बुकिंग करायचं असेल तर tgsrtc.in ह्या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि ह्या बसचं तिकीट हे 730 रुपीज पर पर्सन आहे. सो आता बस निघालेली आहे. थोडं ऑन दी वे ट्रॅफिक पण निघतंय. लेट्स सी आता आपण कधीपर्यंत पोहोचतोय. तर आत्ताच जस्ट पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही अशी हिरवीगार झाडं आहेत आणि हा असा सुंदर रस्ता, इतकं छान वाटतंय ना. सुपर्ब यार, काय मस्त वाटतंय. मस्त थंड वारा सुटलाय, पाऊस पण पडतोय असा बारीक बारीक आणि असं जायचं मन करते. असं म्हटलं चला जरा भिजूया, खूप स्वाजारी नाही पडणार. आम्हाला अजून 3 तास लागणार आहेत पोचायला आणि आता आम्ही इथे जरा ब्रेक साठी थांबलोय. जर कोणाला काही खायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल तर म्हणून 15-20 मिनिटासाठी त्यांनी थांबवली आहे बस आणि मग पुन्हा निघू. इथले ह्यांचे रस्ते पण बघा कसले कमाल आहेत. गाड्या एकदम सुपर फास्ट जात आहेत आणि असे रस्ते असतील तर
भारी. इथे ना पाऊस एकदम असा थोडासा येतो, थोडीशी एक सर येते, बारीक बारीकचा काहीतरी पडतो आणि लगेच निघून जातो. इथे यांचं काहीतरी लोकल फिश मार्केट दिसतंय. आणि ते वरती चढून कुठे जातात काय माहिती. डॅम सारखं काहीतरी दिसतंय, माहिती काय आहे. ओ माय गॉड, हे असे हिरवेगार डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि असं धुकं पण पडलंय इथे आता संध्याकाळचं. ओ माय गॉड, खिडकीतून आहे ना बाहेर बघतच राहावं असं वाटतंय लिटरली. आणि तुम्ही कधी भीमाशंकरला पावसाळ्यात गेल्यात का? तिथे पण तेव्हा असंच धुकं पडलेलं असतं, बरं वाटतं तेव्हा. नसेल गेलात ना तर नक्की जा. आणि हा आहे श्रीशैल्यम डॅम. सो आता इतका अंधार झालाय आणि धुकं पण पडलंय ना, त्यामुळे काहीच नीट दिसत नाहीये. आणि येस, 2 वाजता आपली बस हैदराबादवरून सुटलेली. आता 7:30 झाले आहेत. आपण श्रीशैल्यमला पोहोचलोय. घरून निघालोय, ऑटो केलीये. ऍक्च्युली आम्ही जे छोटी घेतली आहे ना, ते 2 मिनिटावरतीच आहे आणि बंदरापासून पण जवळ आहे. तर आता पहिले आम्ही जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मला तरी जेवायचं आहे. म्हणजे मी तरी फक्त एक टाइमच उपवास करते आणि जेवते, तर जेवणार नाहीये. आता बघूया इथे खाण्यासाठी पण कसं काय मिळते. साठी आम्ही इथे अखिल भारतीय ब्राह्मण परिवेना नित्यानंदना सत्रम इथे थांबले आणि चला आता चेक इन करतो. तर इथे ही रूम बुकिंग ना आम्ही ऑनलाईनच केली होती यात्राधाम.org वरून. पण इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की इथे हा जो नंबर दिला आहे ना, त्या नंबरवरती तुम्ही जर डायरेक्ट व्हॉट्सअप करून बुकिंग केली ना, तर तुम्हाला कमी पैशामध्ये पडू शकते इथे रूम. लाईक 1500 रुपयामध्येही पडेल रूम. पण आम्हाला थोडी महाग पडली, पण ठीक आहे. आम्ही ॲक्च्युली इव्हनिंगला चेक इन करणार होतो आणि बरेचसे सदनचे चेकआउट्स ना हे सकाळी 11 वाजता वगैरे असतात. सो त्यामुळे आम्हाला ना 24 आवर्सचं चेकआउटवालं रूम हवी होती. चला आता तुम्हाला मी आमची रूम दाखवते. तर हा इथे बेड आहे आणि हा सोफा, AC पण आहे. सो हा समोर वॉर्डरोब आहे, मिरर आणि हा आहे वॉशरूम. तर ही बघा, ही बाल्कनी आहे आणि इथे त्यांनी बाहेर वॉश बेसिन दिले. तर मस्त आता इथे बारीक बारीक पाऊस पडतोय. आणि हा बघा, हा जो आहे ना तो सर्कल नाका वगैरे असं पण म्हणू शकतो. तर इथून राईटला इथे सरळ चालत गेलं ना की मंदिर आहे सरळ. आणि इथून आता लेफ्टला आपण इथे सरळ चालत आलो की आपण जिथे स्टेसाठी थांबलोय ते अगदी 2 मिनिटावर आहे. इथे ना रूम मध्ये एंटर केल्या इतका धूपबत्तीचा आणि अगरबत्तीचा इतका छान स्मेल येतोय ना. इथे लोक तिथे ना आपलं गोत्र पण विचारतात. आय डोंट नो वाय. तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा मेक शुअर की तुम्ही त्या जो नंबर दिलाय ना, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची रूम बुक करा. वन मोर थिंग, इथे ना त्यांचंच मिल आहे, म्हणजे फ्री आहे ते मिल, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. सो आता सध्या उपवास सोडायचा आहे आणि मी एकटीच जेवणार आहे, तर मी पण आता तिथेच घेतलेलं आहे. तर लेट्स सी कसं आहे तिकडचं जेवण. आता चला फ्रेश होतो, मग भेटूया थोड्या वेळाने. एक बरं आहे की इथे लिफ्ट देखील आहे. आणि चला आता जेवायला जाऊया. तर इथे असं त्यांनी कुपन दिलं आहे आणि साऊथ इंडियन स्टाईलमध्ये प्रॉपर केळीच्या पानावरती जेवण वाढणार आहेत. सो इथे ही चटणी दिली आहे, भाजी, डाळ आणि भात दिलाय आणि रस्सम ते थोड्या वेळाने वाढणार आहेत. चला बघूया जेवण. खूप सुंदर आहे जेवण. तर तुम्हाला आठवते मगाशी मी म्हणाले की इथे गोत्र पण विचारलेलं. तर जर तुम्ही ब्राह्मण असाल तर इथे जेवायला वाढतात आणि तुमचं इतर कोणतं गोत्र असेल तर तुम्हाला तिथे जेवायला वाढलं जातं. जेवण तर छानच होतं, सुंदर होतं. आणि सगळ्यात फनी किस्सा, भात थोडासा म्हणून सांगितलं त्यांनी, पटकन भरपूर वाढला आणि झालं. मी आपली जेवते सगळे आता जेवून उठायचं. तर एक एक माणूस जातो ना, आपण तर असंच बघितलंय. झाले असे 2 माणसं गेली, 4 माणसं गेली, भाईसाहेब सगळे एकत्रच उठले जेवून.
आणि मी एकटी तिकडे बसली होती आणि मला ते इतकं हे विचित्र वाटायला लागलं. बकाबक खाल्लं मी कसं कसं आणि उठली. म्हणजे एकाच वेळेला सगळ्यांचं जेवण कसं होऊ शकतं? मी इतकं फास्ट जेवले, माय गॉड. आणि चला आता परत आपल्याला उद्या सकाळी दर्शनासाठी यायचं आहे. मंदिर तर आता बंद झालंय, 9 वाजता बंद होतं. सो आमच्या डोक्यात होतं की जर मिळालं असतं तर दर्शन घेतलं असतं आता, पण यायलाच उशीर झाला. म्हटलं काय उडालं पटकन आणि बसलाय बघा बस तिथेच. जा आता पुढे. वा काय वारा सुटलाय आणि हिला थंडी वाजते आता, कारण मी आता जॅकेट घालून आले. मगातपासून ती जॅकेट घालून. पाऊस पण पडतोय आणि त्या साडी नेसायचा विचार होता, पण आता लेट्स सी काय होतंय, नेसायला मिळतंय की नाही. आणि नेमका आताच 3-4 दिवसापासून पाऊस जरा सुरू झाला. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्या आम्ही मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहोत. सो तिथलं दर्शन कसं झालं आणि श्रीशैल्यममध्ये आम्ही अजून कुठे कुठे फिरलो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.